रीमाला वाटलं मी झोपले म्हणून ती माझा फोन घेऊन गेली, पण मी जागीच होते. रीमा केदार काकांनाच भेटायला गेली होती. पण मग तू थांबवलं नाहीस तिला? म्हणजे तो व्हिडिओ. अरे वाह, पोहे वाटतं. मग आज कुठे कॅमेरा वगैरे लपवून ठेवलाय की नाही? मला सांग अद्वैत, फॉरेस्ट लँड पासून आपलं अपार्टमेंट किती लांब आहे? हार्डली 5 ते 6 मीटर. मासू दे, जसं आहे तसंच कर. फॉरेस्ट लँडला हात सुद्धा घालायला जाऊ नकोस. ओके. अरे काय आहे आधी, हे तुला शोभतं का? अरे दादाला या वयात बिझनेस विषयी सांगून कशाला उगाच त्रास देतोयस? त्याचं मस्त रिटायर्ड लाईफ आहे, त्याला छान सुखात आनंदात जगू दे की. मी फक्त त्यांच्या कानावर घालत होतो की ते फॉरेस्ट लँड विषयी ना, ऐकलं की मी? काही प्रॉब्लेमच नाही, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला म्हणून समज. म्हणजे आपल्या प्रोजेक्टच्या शेजारी फॉरेस्ट लँड आहे आणि आपल्याला आपली कंपाऊंड वॉल बांधण्यासाठी फॉरेस्ट लँड पाहिजे, राईट? हो, पण ते शक्य नाहीये. त्यामुळे आपला जो प्लॅन ठरलाय त्याप्रमाणेच आपण पुढे जातोय. कोण म्हणतं शक्य नाहीये? फॉरेस्टची लँड आपल्याला मिळणं शक्य नाहीये. अरे आपण नाही घेऊ शकत, पण गव्हर्नमेंटचा माणूस तर आपल्याला देऊ शकतो, हो की नाही? हा, आता त्यासाठी त्याला थोडेसे पैसे द्यावे लागतील इतकंच. आणि देऊ की थोडे पैसे? काय प्रॉब्लेम काय आहे? अद्वैत, आजवर आपण आपला बिझनेस बेकायदेशीर पद्धतीनं केला नाहीये आणि यापुढे तू करू नकोस. तर कोणी ऑब्जेक्शन घेतलं ना तर आपलंच नुकसान होईल. शिवाय नाव खराब होईल ते वेगळंच. अरे दादा, तू काळजी नको करूस, मी आहे ना, मी करीन सगळं मॅनेज. आणि आपला बिझनेसच असा आहे ना, प्रत्येक वेळेला सरळ मार्गाने जाऊन नाही चालत, हो की नाही? अद्वैत, मला हे पटत नाहीये. मला पण नाही पटत आहे, पण नाही तसं पटत मलाही नाहीये. पण मुळात काय कायदेशीर काय बेकायदेशीर हे आपण का ठरवायचं? आपण त्या गव्हर्नमेंटच्या ऑफिसरला विचारूया ना, तो ठरवेल. आणि बघ, आपण अगदी नाही म्हटलं तिकडे काहीही बेकायदेशीर बांधकाम करायचं नाही, पण दुसरं कोणीतरी आलं आणि बिल्डिंग बांधून गेलं, असं नको व्हायला. म्हणून म्हणतोय गव्हर्नमेंटच्या चौकटीत जे काही असेल ते करूया. कसं वाटतं? हॅलो. हो, मी निघतोच आहे. हो, ओके. मी विचार करतोय यावर, आपण बोलूयात नंतर. आत्ता मी निघतोय, मला लेट होतोय. बाय. आओ, नाश्ता करून जा ना. नाही, मी ऑफिसला खाईन काहीतरी. बाय. काय सर, केदारी सगळं बंद करा. अद्वैतला चुकीचे सल्ले देऊ नकोस. कंपनीचं नुकसान होईल किंवा राजाध्यक्षांचं नाव खराब होईल असं काही करू नका, किंवा कोणाला तसं काही करायला भाग सुद्धा पाडू नका. आणि हे सगळं मला सांगणारी तू कोण आहेस ग? तुला काय वाटलं मी आता तुला घाबरून राहीन? तू सांगशील तसं बोलीन वागीन? हा मित्र, हा असा ऐकणार नाही. त्याचे व्हिडिओ दाखवू सगळ्यांना. हा हा हा, दाखवा दाखवा. कुठला व्हिडिओ? कोणाचा व्हिडिओ? कसला व्हिडिओ? तुमच्याकडे काही व्हिडिओ वगैरे आहे का? दाखवा ना, मलाही बघायला आवडेल. हा, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा केदार आपल्याला घाबरत का नाहीये? तो व्हिडिओ आपल्याकडे आहे हे माहिती असूनही केदार घाबरत का नाही? हो ना? हा, तो व्हिडिओ केदारने जादूने डिलीट करून टाकलाय. आणि त्या जादूचं नाव रीमा आहे, बरोबर ना? तुम्ही मला त्रास दिला तर मी सहन करेन,
तुम्ही व्हिडिओ डिलीट केला ते सुद्धा ठीक आहे. जर का तुम्ही माझ्या मुलीला फितवायचा किंवा तिच्या मनात माझ्याविषयी विष घालवायचा प्रयत्न केला ना, तर मी तुम्हाला सोडणार नाही, लक्षात ठेवा. माझ्या मुलींच्या बाबतीत काही जरी केलं नाही यापुढे, तर ही आई सगळं विसरून जाईल. नातं विसरून जाईल, वय विसरून जाईल आणि तुम्हाला असा धडा शिकवेन ना, जो तुम्ही आयुष्यभर विसरणार नाही. त्यामुळे आता हे शेवटचं सांगते मी, माझ्या मुलींपासून लांब राहायचं, नाहीतर मी बाबा मी नाश्ता घेऊन येते तुमच्यासाठी. ये केतकी, तुझीच वाट बघत होतो. माझीच वाट बघत होतास का? हा म्हणजे मला निघायचंय ना म्हणून. अरे मी तोच विचार करत होते की तू अजून गेला का नाहीस. निघतोच आहे. अरे हो, पण आधी खाऊन जा. नको नको, उशीर होईल. दादा येतो हा. नेत्रा, मैथिलीताई येतो हा. तेवढं घाबरवून सोडलंच आम्हाला. सगळ्यांना टेन्शन आलं माहितीये. सॉरी सर. सॉरीची काय गरज नाही ग. पण मला कळलं नाही, तू 2-3 दिवस आराम करून मग यायचं ना, लगेच ऑफिसला आलीस तू. नाही सर, आता बरी आहे मी, खरंच बरं वाटतंय. आणि तसं पण घरी एकटं राहायला नको वाटतं आता. सर मी स्वतःला ना कामात गुंतवून ठेवते, म्हणजे मनात नको नको ते विचार सुद्धा येत नाही. येस येस, मी हे ऑब्झर्व करतोय. आय नो यू आर वर्कहॉलिक. काल खरं तर माझ्यामुळे सरांची खूप पंचायतच झाली ना. मी ऑलरेडी त्या गिल्टमध्ये आहे. सर ते अद्वैत सर माझ्यावर रागवले नाहीत ना. रागवतील कशाला? आम्ही प्रत्यक्ष येऊन तिथे बघितलं ना तुझी काय हालत होती ती. सर तरी पण एवढ्या मोठ्या व्यक्तीचा वेळ माझ्यामुळे वाया गेला. अहो त्यांना फाईल घ्यायला माझ्या घरापर्यंत यावं लागलं. तू काळजी कर नको. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. ठीक आहे, स्टार्ट द वर्क. रीमा, आता जे काही विचार आहे ना त्याचं खरं खरं उत्तर द्यायचं. काय झालं? घाबरायचं नाही. आई जे काही विचारते ना ते शांतपणे उत्तर द्यायचे. गुड काय. बाळा तू काल माझा मोबाईल घेतला होतास ना. काल तू आमच्या खोलीत आलीस बरोबर. तू आम्हाला म्हणालीस की तुला झोप येत नाहीये, पण खरं तर तुला माझा मोबाईल घ्यायचा होता, हो ना? बोल ना रीमा, काय विचारते आई? बाळा तुला कोणी फोन आणायला सांगितला होता? काका आजोबांनी ना. तुला काका आजोबांनी सांगितलं होतं का? हो का ग? रीमा रीमा बाळा रडायचं नाही, अजिबात रडायचं नाही. रीमा नाही. गुडगत आहेस की नाही? सांग बघू. ए बाळा बोल ना. आई काय विचारते उत्तर दे. तू सारखी का ओरडतेस मला? अरे राजा मी ओरडत नाहीये तुला, मी फक्त विचारते. तू सारखी ओरडतेस मला आणि खूप त्रास सुद्धा देतेस.
रीमा 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 मी स्वतः बघितलं रीमाने काकांकडे फोन दिला होता. त्यांनीच तिला फोन आणायला सांगितलं असणार. ते बाकी काय बोलले मला काही माहिती नाही, पण त्यांनी तिच्याकडनं फोन घेतला कारण त्यांना व्हिडिओ डिलीट करायचा होता. लाज कशी वाटत नाही त्यांना? एका लहान मुलीला खोटं बोलायला लावतात, तिला तिच्या आईची खोटं वागायला लावतात. मला माझ्या मुलीपासून तोडायचा प्रयत्न करतायत ते. अशी घाबरून जाऊ नकोस. केदार तुला तुझ्या माणसांपासून तोडूच शकत नाही. आणि तू केदारपेक्षा मोठ्या संकटांचा सामना केलायस आजवर. हे घर जोडून ठेवलंयस. स्वतःवरती विश्वास ठेव. रीमाला या सगळ्यातून लवकरात लवकर बाहेर काढावं लागेल, तर खूप काहीतरी भयंकर घडेल. येस सर मे आय कम इन? कम इन. सर मला माहिती आहे काल माझ्यामुळे तुमचा खूप वेळ वाया गेला. सर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही, फक्त 2 मिनिटं हवी आहेत तुमची. बोला. सर इफ यू डोंट माइंड, मला तुम्हाला काहीतरी द्यायचंय. सर हे तुमच्यासाठी. माझ्यासाठी? काल माझ्यामुळे तुम्हाला जो काही त्रास झाला आणि तुम्ही जे काही केलं माझ्यासाठी, त्याच्यासाठी हे. मेघना याची काय गरज होती? सर प्लीज नाही म्हणू नका. खरं तर हे माझं फेवरेट पेन आहे. कॉलेजमध्ये असताना मी हेच वापरायचो. माझे सगळे पेपर्स मी याच पेनने लिहिलेत. हो सर, मला तर अजूनही हेच पेन आवडतं. हो मेघना, ॲक्च्युली तुम्ही काल सुद्धा मला थँक्यू म्हणायला फोन केला होता आणि मला माहिती आहे हे पेन खरंच खूप कॉस्टली आहे. याची खरंच काही गरज नाही आहे. हे पेन तुम्ही तुमच्याकडेच ठेवा. थँक्यू. सर प्लीज असं करू नका. एकतर काल तुमच्यामुळे माझा जीव वाचलाय. माझे बाबा नेहमी म्हणायचे, आपल्या अडचणीत आपल्यासाठी जो धावून येतो ना, त्याचा परतावा फूल ना फुलाची पाकळी म्हणून काहीतरी द्यावं. आणि सर ते पेन माझ्या बाबांचं आहे. सर प्लीज नाही म्हणू नका. मी रिक्वेस्ट करते तुम्हाला, प्लीज सर, प्लीज. ओके. आणि कालच्यासाठी वन्स अगेन थँक्यू सो मच. ओके. रीमा, आपली आई आपली खूप काळजी घेते की नाही? आपली लाड करते, आपल्याला वाढवते. मग आपल्या आईबद्दल जर कोणी वाईट बोलत असेल तर कोणाचंच ऐकून घ्यायचं नाही. तुला काका आजोबांनी काही सांगितलंय का आईबद्दल? ते बोललेत का काही? रीमा, तू गुड गर्ल आहेस की नाही? तर तुझ्या आईबद्दल काका आजोबा काही वाईट सांगत असतील तर त्यांचं अजिबात ऐकायचं नाही. बोललेत का काही? त्यांनी काहीच नाही सांगितलेलं. काका आजोबा खूप चांगले आहेत. आणि तुम्ही सगळे असं का बोलताय? तू आईचा फोन घेऊन गेलीस की नाही काका आजोबांना दाखवायला? त्या आईनी पाहिलं. का केलंस असं? यापुढे काका आजोबांचं काहीही ऐकायचं नाही, कळलं तुला? काय ऐकायचं नाही काका आजोबांचं? काका आजोबा वाईट नाही आहेत. नाही पण त्यांचं नाहीच ऐकायचं आपण. हां, त्यांचं ऐकायचं नाही, त्यांच्या जवळ जायचं नाही. येते का लक्षात? पण का ते तरी सांगा. वा, छान कान भरताय लहान मुलीचे. मी सगळं ऐकलंय. भाऊजी घरात मोठे आहात ना तुम्ही, मग हे सगळं करताना काहीच कसं वाटलं नाही तुम्हाला? रीमा, तू चित्र काढत होतीस ना? जा चित्र पूर्ण कर. जा जा जा.
आणि मैथिलीताई तुम्ही लहान मुलीचे कान भरत होतात, नको नको ते तिला सांगत होतात. आम्ही काय करत होतो ते आधी समजून तर घे. गरजच नाहीये मला समजून घ्यायची. मी बघितलं ना, ऐकलं ना सगळं. ती सांगत होती की काका आजोबा चांगले आहेत, वाईट नाहीये, तरी सुद्धा तुम्ही दोघं सांगत होतात की त्याच्या जवळ जाऊ नकोस, त्याच्याशी बोलू नको, त्याचं ऐकू नकोस. आणि काकू मग हे सगळं नेत्राने सांगितलं म्हणूनच झालं असणार ना. म्हणूनच होणार ना. तिला या घराचं भलं बघवतच नाहीये. आता काय तर लहान मुलांना सुद्धा भरडतायत याच्यामध्ये. मागे माहितीये ना, केदार रीमाला बाहेर घेऊन गेला तेव्हा कसा तमाशा केला होता, आणि आता हे नको नको त्या गोष्टी सांगून कान भरतात लहान मुलींचे. काही कोणाचंही कान भरवत नाही आहोत. आणि केदार कसं आहे ना, ते तुझ्यापेक्षा जास्त मला माहिती आहे. म्हणूनच तर त्याच्या जीवावर उठलात ना तुम्ही, त्याच्या वाईटावर टपलात, त्याला इतका त्रास दिलात तुम्ही. भाऊजी अहो, आता तरी कबूल करा सगळ्यांसमोर की केदार इथे आलेला खुपतोय तुम्हाला. नाही नाही, कशाला, मी त्याला फोन करूनच सांगते. फार पुळका येतो ना त्याला तुमचा, त्याला कळू दे त्याच्या मागे इथे काय चालतं ते. बोल केतकी. केदार, तुला तुझ्या भावाचा खूप पुळका येतो ना, त्याच्यावरचं प्रेम उतू चाललंय ना तुझं. तुला माहितीये इथे काय काय चाललंय ते. का काय झालं? तरी मी सांगत होते चांगुलपणा दाखवू नकोस, पण तू माझ्यावर विश्वास नाही ठेवलास, त्यांच्यावर तुझा विश्वास. अगं केतकी, काय झालं ते तर सांग. सांगते ना. इथे तुझा लाडका भाऊ आणि या मैथिलीताई हे दोघंही रीमाच्या मनात तुझ्या विरोधात नको नको ते भरवतात. तिला सांगतात तुझ्या जवळ जायचं नाही, तुझं काही ऐकायचं नाही. काय? हो, मागच्या वेळेस सुद्धा हेच झालं होतं. तू रीमाला घेऊन बाहेर गेला होतास तेव्हा नेत्राने इथे तमाशे केले होते. तेव्हाच मी तुला सांगितलं होतं की त्यांच्या जवळ जाऊ नको, त्यांच्याविषयी विचार करू नकोस. पण नाही, तुला माझ्यावरती विश्वासच नाहीये. हे सगळे तुला पाण्यात बघतायत. मी सांगितलं होतं तुला. केतकी पण कसं आहे ना, तू खूप चांगुलपणा दाखवतोस रे, पण ही सगळी माणसं त्या योग्यतेचीच नाहीये. बघितलंस ना काय केलं त्यांनी. ह्या लहान मुलीच्या मनात काय काय भरवतात. असं कसं करू शकतात हे. बरं बघतो मी. बघतो काय बघतो, अजून काय बघायचं बाकी आहे. पास झाला आता, पास झालं. आता ह्या माणसांशी तू नीट वागायचं नाहीस. घरी आल्यानंतर बोलू आपण. ये, वाटच बघते. आता व्हिडिओ पण डिलीट केलाय. आता सरळ करतो मी एकेकाला. सर, केदार सर नाही आहेत तर त्यांनी सांगितलंय सरांना सगळं अपडेट तू दे. ओके ठीक आहे, बस. थँक्यू. बोला. सर, केदार सर जे प्रोजेक्ट लीड करतायत ना, त्याची टाइमलाईन रेडी आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की डेडलाईनच्या आधीच ते प्रोजेक्ट कम्प्लीट होईल. डेडलाईनच्या आधीच टाइमलाईन रेडी? कमाल आहे. मला वाटलं नव्हतं एवढ्या लवकर हे सगळं होईल म्हणून. काका कामाच्या बाबतीत खरंच खूप फोकस्ड आहे. त्याचा एक्सपिरियन्स आपल्याला डेफिनेटली फायदा होईलच. अर्थात सर. सर, फाईल. येस. सर बोलावलं? मी बोलवलं. मला एक चहा सांग, साखर कमी. अद्वैत सर आणि मेघना, तुम्ही काय घेणार? ब्लॅक कॉफी. सर, तुम्हाला पण ब्लॅक कॉफी आवडते? सर कायम ब्लॅक कॉफीच पितात. सर, मला पण ब्लॅक कॉफीच आवडते. आपल्या आवडीनिवडी जुळतात ना सर.